हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मितालीच्या छोट्याशा वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप मोठं स्वागत. फर्स्ट ऑफ ऑल हॅपी होळी सगळ्यांना. आता मी निघते ऑफिसला. चला तर मी बघू आज दिवसभर काय काय होतंय. त्यानंतर मी चालत चालत बस स्टॉपला निघाले जायला. ऊन भरपूर पडायला लागले आता पुण्यामध्ये सध्या. सकाळचे 8:30 वाजले होते पण एवढं ऊन होतं. त्यानंतर मला बस भेटली मग आणि मी ऑफिसमध्ये पोहोचले. स्वामींचं दर्शन घेतलं आणि कामाला लागले. त्यानंतर झालं लंच ब्रेक. जेवण केलं आणि खाली थोडा वेळ चालायला आले. आज ज्योत्स्ना मॅडम नव्हत्या, पायल पण नव्हती, तर मला एकटीला बोर होत होतं खूप ऑफिसमध्ये. वरती ऑफिसमध्ये थोडंसं सेलिब्रेशन वगैरे झालं. आता फायनली मी निघाली आहे घरी जायला. आजचा दिवस कसा बसा गेला. ज्योत्स्ना मॅडम नव्हतं तर मला फुल बोर झालं होतं ऑफिसमध्ये, पण ठीक आहे. होळीचं सेलिब्रेशन पण झालं ऑफिसमध्ये सगळ्यांसोबत. सो आता निघाली, जाते घरी. आता बघू बस भेटते का लवकर. फायनली मला बस पण आज लवकर भेटली आणि मी निघाली घरी जायला. मला तर घरी जायची इतकी घाई झाली होती. कधी घरी जाईल आणि पुरणाची पोळी खाईल असं झालं होतं. दुपारीच ऑफिसमध्ये खावं वाटत होती. एका सरांनी आणली पण होती, पण त्याच्यावर त्यांनी तूप नव्हतं आणलं आणि मला तूप टाकल्याशिवाय पुरणाची पोळी बिलकुल आवडत नाही. मग मी दुपारी जेवलेच नाही, थोडंसंच खाल्लं. आणि आता घरी पोहोचले की मी बसणार होते पटकन जेवायला फ्रेश होऊन. आणि स्पेशली मला आज आजीच्या हातच्या पुरणाची पोळीची आठवण येत होती. आजी इतक्या सुंदर पुरणाची पोळ्या करते ना, एकदम मऊ आणि लुसलुशीत. बापरे, एकदम भारी. फायनली मी बसमधून उतरले आणि चालत चालत घरी जायला लागले. बस स्टॉपपासून 5 मिनिटं लागतात घरी जायला चालत. तेवढ्यात मला चंद्र दिसला. असं मस्त आला होता, गोल गरगरीत एकदम. सगळ्यांच्या घरी दारासमोर होळीचं तयारी चालली होती सगळ्यांकडे. मावशीच्या इथे पण केली होती तयारी सगळी. एकदम असं छान वाटत होतं सगळीकडे बघून. असं एकदम भारीवाली फिलिंग येत होती की सगळीकडे होळीची तयारी चाललेली होती. सगळे खुश होते, आनंदात होते. आणि सण म्हणलं की सगळेजण एकत्र येतात तेव्हा तर अजून मज्जा येते. मग घरी पोहोचले तेवढ्यात मला दिसली मावशी. मावशी नैवेद्य घेऊन जात होती होळीला. खाली सगळी होळीची तयारी झाली होती. मग मला बोलली की पटकन फ्रेश होऊन ये. मग मी पटकन वरती गेले, फ्रेश वगैरे झाले पटकन आणि थोडंसं रेडी होऊन आहे तसंच खाली गेली होळीच्या तिथे. तिथे सगळ्यांची तयारी चाललेली होती. होळी पेटवत होते सगळेजण. आजी, सानिका मावशी, सचिन काका, काका. मध्येच ही अनुची लुडबुड चाललेली होती. हा असा नैवेद्य आणला होता सगळ्यांनी. तुमच्याकडे पण असंच नैवेद्य दाखवतात का होळीला? कमेंट करून नक्की सांगा. अनुचं चालूच होतं इकडून तिकडं इकडून तिकडं. फायनली होळी पेटवली आणि मग सगळ्यांनी नैवेद्य दाखवले होळीला, हळदी कुंकू वगैरे लावून. होळी म्हणली की पुरणाची पोळी फिक्सच असते. ते म्हणतात ना, होळी रे होळी पुरणाची पोळी. अगदी तसं.
मग सगळ्यांनी दर्शन घेतलं होळीचं, मी पण दर्शन घेतलं. त्यानंतर ना काकांनी नारळ वगैरे टाकलं होळीमध्ये. काकांनी पण दर्शन घेतलं मग, आणि मग सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं एकमेकांना, बायकांनी. हे अनुचं मध्येच असतं काहीतरी. अनुला पण लावलं, एकदम क्यूट आहे ती. मला पण कुंकू लावलं सगळ्यांनी मग. आणि मला जिथं चिन्ह चंद्र दिसेल मी तिथं चंद्राला पकडते. हे अथर्व आणि सिद्धांत. फायनली मग होळीचं सेलिब्रेशन झालं आणि आम्ही वरती आलो. हे सानिका मावशीने लोणचं दिलं होतं, तिच्या ऑफिसमधून आणलं होतं कैरीचं लोणचं. लोणचं इतकं भारी होतं ना, वास बघूनच खावं वाटत होतं. तेवढ्यात मावशी लागली स्वयंपाकाला. कुकर लावला होता तिने, भात लावला होता कुकरमध्ये गरमागरम, आणि मी इकडे तारक मेहता बघत होते. तारक मेहता आणि एक वेगळीच मच्छी. तेवढ्यात मी एक भजे करायला घेतले आणि कुरडई तळाली म्हणलं. गरमागरम भजे केले आणि कुरडई तळत होते. मला काकांनी आवाज दिला. हे सिद्धांतला काकांनी बड्डे गिफ्ट आणलं होतं, त्याच्या बड्डेला द्यायचं राहिलं होतं गिफ्ट. स्टडी टेबल मागवलं होतं काकांनी. सिद्धांत एकदम खुश झाला ते बघून. माझं इकडे चालूच होतं भजी तळणं आणि कुरडई तळणं. फटाफट भजे तळून घेतले मग, आणि कुरडई पण तळून झाली. खाली मावशीची पुरणाची पोळी करायची चाललेली होती. तिला मी सांगितलं होतं दुपारीच मला गरम पुरणाची पोळी खायची, म्हणून मग तिने तसंच ठेवलं होतं सगळं पीठ वगैरे. मग तिने अशी पटापट गोल गरगरीत एकदम मस्त मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी केली होती. ते पण असं एकदम भरपूर तूप लावून. पुरणाची पोळी झाली आणि आम्ही सगळेजण मग जेवायला बसलो. मस्त दूध घेतलं होतं आणि जेवण करून हे पोरांचं काहीतरी तिसरंच चाललं होतं. उद्या होतं धुलिवंदन आणि यांना खेळायचे होते रंग. फुगे भरून ठेवत होते पाण्याने, पिशव्या भरून ठेवत होते. हे तर मी पहिल्यांदाच बघितलं होतं. फुग्याचं मला माहिती होतं, पण हे पिशव्याचं काय माहिती नव्हतं मला असं करतात म्हणून. त्यांनी शिकवलं मला, हे असं पण करतात म्हणे दीदी आमच्याकडं. ही माझी पुण्यातली पहिली होळी होती, कारण की मी नेहमी बीडलाच असायची होळीला. सानिका मावशी पण त्यांना मदत करू लागत होती, पिशवी बांधून देत होती. त्याला कन्नी बोलत होते, कन्नी. पण मला काय माहिती नव्हतं ते, पण मज्जा येत होती पोरांसोबत. अशा भरपूर पिशव्या आणि फुगे पॅक करून ठेवले होते त्यांनी, पाण्याने भरून ठेवले होते दुसऱ्या दिवशी खेळायसाठी. फुल तयारी चालली होती दोघांची मिळून.
तेवढ्यात सानिका मावशी येवल्याची आहे. तिने मला सांगत होती की येवल्याला खूप भारी होळी खेळतात म्हणे. सगळे सण स्पेशल असतात येवल्याला, संक्रांत, होळी. मग तिच्याशी गप्पा मारल्या, थोड्या वेळ तिथेच बसले, पोरांना थोडीशी मदत केली. त्यांनी तिथंच माझ्यावरच ट्रायल केलं. 1-2 फुगे आणि पिशव्या माझ्याच तिथे फोडल्या. म्हणे बुरा ना मानो होली आहे दीदी. मग हे सगळं झालं आणि मी थोडंसं टेरेसवर चालायला गेले. मी, मावशी आणि काका तिघेजण थोड्या वेळ टेरेसवर बसलो शांत एकदम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.